फूड डिलिव्हरी करणारा असे समजून त्याच्याकडे पोलिसांपासून सर्वांचेच दुर्लक्ष होईल अशा समजुतीने फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या बॅगमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला पकडून त्याच्याकडून 45,100 रुपयांचा 2 किलो 255 ग्रॅम गांजा पकडला आहे। मनोज मगर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार रणजित फडतरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही कारवाई हडपसर गावातील हिंगणे मळा येथील कमलेश आर्ट शेजारील बोळामध्ये 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता करण्यात आली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, सहाय्यक पोलीस फौजदार रणजित फडतरे, पोलीस हवालदार लांडगे, जाधव, केदार, कांबळे, पोलीस अंमलदार गुंड, बोराटे हे पेट्रोलिंग करत होते। हडपसर गावातून मंत्री मार्केट येथून सरळ कमलेश आर्ट शेजारील बोळीमध्ये ते आले असता अंधारामध्ये एक जण पाठीवर लाल रंगाची बॅग घेऊन दुचाकीसह रस्त्याच्या कडेला संशयास्पदरित्या उभा होता। त्याच्या पाठीवर फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची बॅग होती। संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी त्याला पकडले। त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात 45,100 रुपयांचा 2 किलो 255 ग्रॅम गांजा हा मिळून आला। फूड डिलिव्हरीची बॅग, दुचाकी, मोबाईल असा 1,06,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत।